आज आपण पार्ट 3 म्हणजेच ॲडव्हान्स किचन सिक्रेट टिप्स बघणार आहोत. तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 बघितला नसेल ना तर मैत्रिणींनो नक्की बघा. 50 महत्त्वाच्या आणि स्मार्ट किचन टिप्स आज आपण सविस्तर बघणार आहोत. स्मार्ट कटिंग अँड प्रिपरेशन टिप्स. भेंडी कापण्याआधी पूर्ण कोरडी करा, नाहीतर भेंडीची भाजी चिकट होते. मशरूम पाण्यामध्ये धुवू नका, ओल्या कापडाने पुसा, त्यात पाणी भरत नाही. कोबी कापल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवा, छोटे कीटक निघून जातात. किंवा मग कोमट पाण्यामध्ये ठेवलं तरीही चालेल. काकडीची कडवट चव कमी करण्यासाठी दोन्ही टोके घासून मग धुवा. बटाटे कापून पाण्यात ठेवल्यास काळे पडत नाही. ॲडव्हान्स कुकिंग हॅक्स. ग्रेव्ही स्मूथ हवी असेल तर कांदा पूर्ण गोल्डन ब्राऊन करा. डाळ शिजवताना थोडं तूप घातल्यास चव वाढते. भात शिजताना लिंबाचा रस घातल्यास तो अधिक पांढरा दिसतो. मॅगी किंवा नूडल्स स्टिकी होऊ नयेत, चिकट होऊ नयेत म्हणून शिजल्यानंतर थंड पाणी टाका. म्हणजेच मॅगी किंवा नूडल्स किंवा शेवया सुद्धा छान अशा मोकळ्या मोकळ्या होतात. पोळी फुगवण्यासाठी पीठ मळून 20 मिनिटे झाकून ठेवा. टेस्ट बूस्टर टिप्स. भाजलेल्या जिऱ्याची पावडर दही पदार्थामध्ये घातल्यास चव वाढते. चहात वेलची शेवटी घातल्यास सुगंध जास्त राहतो. सांबारमध्ये थोडा गूळ घातल्यास परफेक्ट बॅलन्स येतो. पनीर टिक्का मॅरिनेट करताना दही वापरल्यास सॉफ्टनेस येते. पास्तामध्ये पास्ता वाटर घातल्यास सॉस क्रीमी बनतो. स्टोरेज अँड फ्रेशनेस टिप्स. शेवटची टीप खूप महत्त्वाची आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा आठवणीने. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली ना तर प्लीज हाईप करा. कमेंटच्या बाजूला हाईप असते, तिथे क्लिक करा आणि सहकार्य करा. केळी इतर फळांपासून दूर ठेवा, ती लवकर पिकतात. सुकामेवा फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त फ्रेश राहतो. चीज बटर पेपरमध्ये ठेवा, घाम येत नाही. आले फ्रीजमध्ये पेपर टॉवेलमध्ये ठेवले तर जास्त दिवस टिकते. कोथिंबीर मुळासकट पाण्यात ठेवल्यास फ्रेश राहते. एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये कोथिंबीरीची मुळं बुडवून ठेवा, म्हणजे कोथिंबीर जी आहे ना लवकर खराब होत नाही. ही टिप तुम्हाला माहीत होती का? कमेंट करून सांगा कुणाकुणाला माहिती होती. क्विक किचन फिक्सेस. भाजी तेलकट झाली तर टिश्यूवर काढा, एक्स्ट्रा ऑइल कमी होतो. चपाती रिहीटिंग करताना वर थोडं पाणी लावा, सॉफ्ट राहते, कडक होत नाही. दूध खाली लागू नये म्हणून आधी भांड्यात पाणी फिरवा. शेवया चिकटू नयेत म्हणून शिजल्यानंतर थोडं तेल घाला. सूप खूप खारट झालं तर थोडी क्रीम घाला. क्लिनिंग अँड ऑर्गनायझिंग टिप्स. मिक्सरचा वास काढण्यासाठी लिंबाच्या साली ब्लेंड करा. प्लॅस्टिक डब्याचा स्मेल कमी करण्यासाठी बेकिंग सोडा वापरा. फ्रीज आठवड्यातून एकदा नक्की साफ करा, यामुळे फ्रीजमधील दुर्गंधी वगैरे नाहीशी होते आणि मग पदार्थसुद्धा खराब होण्याचं प्रमाण कमी होतं. बॅक्टेरिया कमी होतात. मसाल्याचे डबे स्टोव्हपासून दूर ठेवा, मॉइश्चर कमी लागते.
किचन सिंक रात्री कोरडा ठेवल्यास दुर्गंधी कमी येते. आता बघूया फ्राईंग अँड स्नॅक्स सिक्रेट्स. फ्रेंच फ्राईज क्रिस्पी हवे असतील तर 2दा फ्राय करा. वडा बेटर हलकं ठेवण्यासाठी बेकिंग सोडा चिमूटभर घाला. पापड मायक्रोवेव्हमध्ये रोस्ट केल्यास ऑइल कमी लागतो. जे लोक ऑइल कमी खातात किंवा मग डाएट करतात त्यांच्यासाठी खूप छान टीप आहे ही. ऑइलमध्ये पदार्थ तळण्यापेक्षा मायक्रोवेव्हमध्ये रोस्ट केलं तर मग विदाऊट ऑइल आपल्याला छान पदार्थ खायला मिळतो. कटलेट क्रिस्पी हवे असतील तर ब्रेड क्रम्स डबल कोट करा. भजीमध्ये गरम तेलाचं मोहन घातल्यास क्रिस्पनेस वाढते. आता बघूया हेल्दी अँड स्मार्ट कुकिंग टिप्स. डीप फ्रायऐवजी एअर फ्राय वापरल्यास तेल कमी लागतो. स्प्राउट स्टीम करून खाल्ल्यास डायजेशन सोपं होतं. व्हाईट राईस ऐवजी ब्राऊन राईस वापरल्यास फायबर जास्त मिळतो. सूपमध्ये व्हेजिटेबल ब्लेंड केल्यास क्रीमी टेक्स्चर येतं. शुगर क्रेविंगसाठी खजूर खूप चांगला पर्याय आहे. त्यामुळे आपल्या किचनमध्ये खजूर नेहमी ठेवा. गोड खाण्याची इच्छा झाली की 2 खजूर खाऊन घ्या. हेल्थसोबत तुमची शुगर क्रेविंगसुद्धा पूर्ण होईल. किचन मॅनेजमेंट प्रिपरेशन बाउल्स वापरल्यास कुकिंग फास्ट होतं. फ्रीझरमध्ये आयटम्सवर डेट लिहा. एक्सपायरी लक्षात राहते. संडेला बेसिक प्रिपरेशन केल्यास वीक इझी जातो. पूर्ण आठवड्याभर काय पदार्थ बनवू कसा बनवू असा विचार करण्यात वेळ वाया जात नाही. शॉपिंग लिस्ट फोनमध्ये ठेवा. विसर पडत नाही आणि आवश्यक तेवढ्याच वस्तू घेतल्या जातात. अनावश्यक वस्तू घरात येत नाही. फ्रिक्वेंटली यूज आयटम्स समोर ठेवा. वेळ वाचतो. आता बघूया प्रेझेंटेशन अँड सर्विंग. ग्रीन हर्ब्स वापरल्यास डिश फ्रेश दिसते. सॉस झिगझॅग डिझाईनमध्ये वापरल्यास प्लेटिंग अट्रॅक्टिव्ह दिसते. ग्लास बाउलमध्ये डेझर्ट सर्व केल्यास प्रीमियम लुक येतो. फूड ओव्हरफिल करू नका. क्लीन प्लेटिंग सुंदर दिसते. सर्विंग आधी प्लेटचे एजेस पुसा. प्रोफेशनल फिनिश येते. आता पार्ट 4 पाहिजे का तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. आणि पार्ट 1, 2 बघितला नसेल तर नक्की बघा. हा व्हिडिओ सेव्ह करा, नाही तर रिग्रेट होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मराठी किचन विथ मनीषा. लाईक शेअर करा आणि हाईप करा. आठवणीने विसरू नका. छान छान कमेंट करा. आणि या टिपमधील कोणती टिप तुम्हाला माहीत होती कमेंट करून नक्की सांगा. पार्ट 4 पाहिजे का नक्की सांगा. पाहिजे असेल तर कमेंट करा पार्ट 4 हवा. चला बाय बाय. भेटूया पुन्हा.